या अखिल ब्रह्मांडातील जीवसृष्टीतील जडणघडण अधिष्ठान स्वरूपात आपल्या अंतरी त्याने स्थापित केली आहे। ते कसं काय सर? अहो, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश। आता बघा, ही बाहेरची पृथ्वी आणि ही बसलेली पृथ्वी। पुढे आप म्हणजे पाणी, बाहेर सुद्धा 75% पाणी आणि 25% जमीन। तसंच अंतरी सुद्धा 75% पाणी आणि 25% भूमी, अर्थात हा आपला देह। पुढे तेज म्हणजे अग्नी, बाहेर दृश्य स्वरूपात आणि अंतरी प्रखर स्वरूपात अग्नी हा आहेच, म्हणून तर आपण जिवंत आहोत। पुढे वायू म्हणजे बाहेर वारा आणि आतही श्वास उश्वास म्हणून वायू आहे। हनुमंत वायूचा प्रसिद्ध, पिता पुत्र असं नाही भेद, दोघेही अभेद पुरुषार्थ विषयी। आता इथे हनुमंत हा नाकाजवळ आहे आणि अंतरी श्वास उश्वास जो धरून आहे तो पिता म्हणजे आपल्या अंतरीचा अंतरात्मा। आणि शेवटचे आकाश म्हणजे बाहेरील आकाशातील पोकळी आणि आत असलेली आपली ह्या देहातील पोकळी। पण सर, हे तुमचं म्हणणं झालं, पण लोकांना आजकाल पुरावाच हवा असतो। प्रशांतजी, आता याला कुठे नेऊन पुरावा? आता तुम्ही मला सांगा, याला पुरावा की नाही पुरावा? दुसरे काही नाही, हे हार्बर लाईनला जाऊन जास्त शिकण्याचा परिणाम। अहो, देव दाखवता येत नाही, तो निर्गुण निराकार मनुष्याच्या अंतरी सगुण आणि साकार होऊन अखिल विश्वाची घडी बसवतो। उत्पत्ती स्थिती संहार, उन्हाळा हिवाळा पावसाळा, पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचभूतांना चालवणारा तो निर्गुण निराकार आहे। म्हणून तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे। आणि अगदीच प्रत्यक्ष पुरावा पाहिजे असेल ना, तर धरा मग आपलेच नाक आणि तोंड, मग आपोआपच पुरावा सापडेल आपल्या अस्तित्वाचा। तथापि हे अनुभव असे ये प्रत्यक्ष आता। श्रोते हो बघा, अगदी बरोबर सूर्य सकाळी मावळणे आणि संध्याकाळी अस्तास जाणे, त्या सूर्याने कधी सुट्टी घेतली तर काय होईल हो? आपल्याला सकाळी उठायचं असेल तर अलाराम सेट करावा लागतो, बरोबर ना? बरं, हे टायमिंगचे सेटिंग आज केले आहे का? तर नाही। युगाची निर्मिती ज्या वेळेस झाली आणि सूर्याची ज्या वेळेस स्थापना केली गेली, त्यावेळी जगद्गुरु नारायणाने लावलेले हे टायमिंगचे अर्थात वेळेचे सेटिंग आहे। श्री राम जय